रक्तपरायण म्हणून किती वर्षापासून सेवेमध्ये आहात? सेवेमध्ये म्हणजे मी असं एक आपलं एक एक छंद म्हणून एक छंद. देवाचा. बाकी असं काही हे म्हणून म्हणजे व्यवसाय म्हणून नाही नाही, अजिबात नाही. नोकरी केली केली, आता 9 वर्ष retired. 9 वर्ष झाली मला रिटायर रिटायर होऊन. हो. बापरे. आणि हा आनंद आहे खरा. हम्म. हे मी पहिल्यापासून याला सोडलं नाही कधी. शेतीला कधी की पूर्वी भात करायचे ना लोक असं आम्ही ओळीन लावायचं पहिलं काम आम्ही सुरू केलं. मी बरं. धोधार पाऊस असतो आमच्या बरोबर. हा, इथं हरिश्चंद्रगड आहे, इथं कोकण. आपल्या पाठीमागे हरिश्चंद्रगड. 23 किलोमीटर नंतर कोकण काढा म्हणजे कोकण कळा लागत हो हो तुम्ही आपण उभे आहेत ना, खूप पाणी याच्यावरून ओव्हरफ्लो पाणी असतं. बरोबर बरोबर. आणि मग ती खूप पाऊस होतो इथं हरिश्चंद्रगडाचा हो, हो, असल्यामुळे. खूप पाऊस असतो कोकणाच्या जवळ समजा कोकणचा खूप छोटासा. पाऊस म्हणजे किती पाऊस काही मापच नाही. हो हो हो. पहिलं बियाणं मी आणलं. आता काय नंतर मग हायब्रिड मग खत हायब्रिड खतं बी तर होती त्यांच्याकडे ऑलरेडी. ब्रिकेट तुम्ही आणली असं पहिल्यांदा मी ब्रिकेट आणून दिलं, त्यांना ते ब्रिकेट माहित नव्हतं. 6 मेला पाऊस सुरू झाला यंदा. म्हणजे 6 महिने पाऊस तुमच्या जन्मात तुम्ही पाहिला नाही? नाही 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 6 महिने कुठे पाऊस 64 वर्षात? नाही नाही कंटिन्यू. आता हे फक्त काल परवापासून काल आलता. फक्त मी आज आलो, आज नाही आला फक्त. हा ते काय पार वैतागून गेली लोक रेडी आहेत भात. हे नंतर या 25 वर्षाचं निरीक्षण असं आहे की दुसऱ्या पिकाला ही जमीन चालत नाही. आणि काय होतं, नाही चालली ह्या पिकाला चालते. नाही. आणि झालं काय, जे रिझल्ट पहिले येत होते ना तसे आता राहिले नाही, कारण जमिनीतला सगळा कस काढून घेतला. हो, मग कस काढून घेतला म्हणलं. मग तुम्ही जे रासायनिक खत टाकतात ते काय रिझल्ट कशाचे आता? मग नाही पुढे थोड्या दिवसात आहे ना माणसांना इथं चिमुकाटे म्हणजे अगदी साध्या वनस्पती देखील उतरणार नाही. वसुंधरी माणसं आली तर ते म्हणे अहो हे काय तुम्ही का फवारा मारलाय का? म्हणलं नाही का, तर ते बाकीचे जे तण होतं ना ते आपोआप मरून गेलं. वर खाली जे शेतकरी आहे त्यांनी निंदणी केली. हो ब्रिकेटवाले. हो हो करावंच लागते. फक्त यंदा मी बदल केलाय म्हणजे निंदणीचा खर्च 100% शून्य. शून्य शून्य. कारण ते तुमचं भाषण ऐकलं होतं ना मी, तर त्याचा रिझल्ट मला ते बाया म्हणायचे म्हणे तुम्ही काहीतरी फवारा मारले होय, ते तण आहे ना ते जळून गेले ऑटोमॅटिक. एक काडी लावली सर. बरं ही एकच रोप लावलेले? एकच रोप लावलं. काय झालं नव्हतं. तुम्ही वैदिकडे वळाले हे पहिलंच वर्ष आहे? पहिलं वर्ष. तर तुम्हाला म्हणजे इकडे वळावंसं का वाटलं, हा पहिला प्रश्न. तरी पण जगाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर सगळ्यांना इकडेच वळावं लागेल. कारण आरोग्य सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य. तर जेवढे काही आपण कमाई करतो ती अर्धी डॉक्टरांच्या बिल्डिंगा बांधण्यासाठीच आहे. त्याला दुसरा पर्यायच नाही काही. ते काय म्हणता का तुम्ही आमच्या बिल्डिंग बांधली? नाही आपण उक्तेच घेतले ना त्यांच्या ते बांधून झाल्या पाहिजे ही काळजी आपल्याला आहे. त्यांच्या बिल्डिंगावर व बिल्डिंगा झाल्या पाहिजे ही काळजी आपल्याला आहे शेतकऱ्याला. आणि म्हणजे जे आपण आणि काय जेवढे कृषी सेवा केंद्र वाढले तेवढे मेडिकल वाढले. हो अक्षरशः. आणि तेवढे डॉक्टर आणि काय तमाशा एवढी माणसाच्या गरीब माणसाच्याकडं. आता आमचं लायकीच नाही. तर इथं जवळ तुम्ही आलेत म्हणजे खरंच तुम्हाला खूप खूप कोटी कोटी धन्यवाद. का आमच्या इथं कसं काय पावलं लागतील हो, शक्यच नाही. त्याला कारण तुम्ही नामा म्हणे अशी मूळ पांडुरंग नामदेव महाराजांच्या भाषेत. का भूमीचे मार्दव सांगे कोंबांची लवलव. हे कोंबाका जर बघितलं नाही तर त्या जमिनीत किती शक्ती आहे, शक्ती मार्दव किती. आणि मर्दांगी त्या जी शक्ती किंवा तिचे बलवान मर्द शक्ती. हो. नाना आचार गौरव सुकुलीनांचे. म्हणजे कसं पारमार्थिक माणूस कसा असतो हे खरं माऊलींना पटवून द्यायचे. पण त्याला हा दृष्टांत दिलाय शेतीचा की बाबा जर कसदार शेती असेल तर तिथले कोण, आणि तसाच पारमार्थिक माणूस जर योग्य मार्गावर असेल तो टवटवीत असायलाच पाहिजे. असं की आपण शेती करतोय, शेती चांगलं उत्पन्न आलं हे त्याचं पॅरामीटर नाही. अगदी बरोबर. तुमचं पॅरामीटर काय आहे की त्या उत्पन्नाचा दर्जा काय, त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय आहे, तुम्ही पिकवलेल्या मालाला मार्केटमध्ये त्याला पौष्टिक मूल्य काय. तुम्ही काय म्हणता ब्रिकेट वापरल्यावर नंतर रिझल्ट का बरं मिळत नाही? अरे ब्रिकेट ATM कार्ड आहे. ATM कार्ड तुमच्या जमिनीत पारंपरिक 10, 20 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष जे तुमच्या बापजात्यांनी जे खतं टाकू जे कस तयार केला तो कस फक्त वळून द्यायचं काम करतो. ब्रिकेटचं जे तंत्रज्ञान जेव्हा आम्हाला माहित झालं तेव्हा आम्हाला हे माहित नव्हतं की जमिनीची कस जो आहे त्याच्यामुळे आम्हाला रिझल्ट भेटतात. आम्हाला रासायनिक खतामुळे रिझल्ट भेटत नाही. रासायनिक खत हे निमित्त आहे. ऑर्गॅनिक रिसोर्सेस वर शेती करणं आजच्या काळामध्ये इम्पॉसिबल आहे, असंभव आहे. का बरं? का बरं? तो ऑर्गॅनिक म्हणजे काय? मी जिथं उभं राहिलो काय खाली नाही काय ऑब्झर्वेशन करा ना. काय इथं माझी चप्पल आखी ओठली, चप्पलच्या अक्षर खुणा वठल्या खाली, परंतु एकही मातीचा कण माझ्या चप्पलला चिकटला नाही. बघा तुम्ही बरोबर. म्हणजे चप्पल तुम्ही माझी बघा अगदी बरोबर आहे का, आहे ना. म्हणजे पाणी गळत त्याच्यातून बघा, पण गाळ आहे का कुठं? याला गाळ चिटकून यायला पाहिजे का नाही? यायला पाहिजे का नाही? यायलाच पाहिजे. म्हणजे हा गाळ तिकडचा आहे. मागाशी आलो तुम्ही. म्हणजे चप्पल मी जे पाय ठेवलाय त्याच्या खाली अख्खं पाणी आलंय सर उमदळून. हे बाय मी पाय उचलतो बघा, हे बा आहे का पाणी? म्हणजे चप्पल अख्खी वटली खाली, बाय वटली का? म्हणजे याचा अर्थ काय होतो, ह्या मातीमध्ये जीव आला. मातीत जीव आला म्हणजेच तिचा कस बरोबर. WHO काय सांगते? WHO ने तुमच्या काही निदर्शनास आणून दिले पार्लमेंटच्या आणि तुमच्या सगळ्या सदस्य बरोबर
की तुम्हाला ऑर्गॅनिककडे जावं लागेल किंवा बरोबर, भविष्य तिकडच आहे. तुम्ही ज्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या ऑर्गॅनिकच्या त्या व्याख्यांकडे तुम्हाला भविष्यामध्ये जावं लागणार. बरोबर. कारण तुमच्या जमिनी आजच व्हेंटिलेटरवर आहेत. 100% उद्या तुम्हाला ती माती म्हणजे फक्त रॉ मटेरियल म्हणून नाही नाही, ते तुम्ही विष असेल ती म्हणजे ती खाली तरी माराल तुम्ही, असं होईल. तुम्ही झाड तयार करणार आहे ना ते सशक्त तयार करा. ते जर सशक्त झालं तर त्याच्यावर येणाऱ्या आजारांना ते झाडच प्रतिकार करतं. क्या बात आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट झालं, आम्ही तेच तर शिकवतोय. माझ्या या शेतकऱ्यांनी युरिया DAP सगळं टाकलेलं आहे. हो हो, सर्व सर्व. बरोबर आहे सर. हो हो. बघा मी नाही, आमच्या पण तसंच आहे. या झाडाला माल किती आहे, म्हणजे एवढा माल या वावरात येऊ शकतो मागासारखा. त्याला नुसता माल नाही आहे, तो वर फुटवा बा कुठपर्यंत गेलाय. हा, आणि त्याच्या शेजारीच मागच्या झाडाला वाळून गेले. मग त्या शेजारीच माल आहे त्या झाडाला, आणि त्या शेजारी दुसरं झाड वाळून गेले, एक तर उगवलंच नाही. म्हणजे इथं झाडं उगवलेली नाही. मग यांनी युरिया वगैरे टाकले खाली, जरा बरं आहे तिकडं, इकडं तर काय खेळ आहे सगळा, पण इथं पण चांगला आलंय. म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे, यांनी सगळीकडे युरिया सारखा टाकला, सगळीकडे DAP पण सारखं टाकलं, सगळीकडे फवारण्या पण सारख्या दिल्या, ह्युमिक ऍसिड पण सारखं दिलं, मग रिझल्ट वेगवेगळा का? थोडक्यात एक शब्द सांगतो, आमच्याकडे जे जुऱ्याची वावर आहेत ना तिथले भात चांगले येतं, वड्याची वावर. का बरं? ती माळाची रानची भात आहे ना त्यांचं इंद्रायणी बरोबर येत नाही. का बरं? का बरं? ही फक्त पाला वाचोळा होऊन जातो. करेक्ट. काय आवाजासाठी आता एकदम बरोबर. जूनच्या मध्ये जर पाणी वळवलं, हा, जूनच्या महिन्यात ते पाणी आधी वळून घेतलं तरच चालेल, पण ऑगस्टात पाणी वळवायचं नाही. कळलं का तुम्हाला? म्हणजे पहिलं झाडीचं पाणी जे येतं ना आलंच त्याच्यामध्ये पाला पाचोळ्याचं आमच्या राहतो. दोन नंतर नाही राहत. शेजारीचे आम्ही दोघं पाणी वळवायचं आम्ही. ते त्यांच्या माळा दोनाचे माझ्या माळा दोनाचे. आतापर्यंत मी हे ओरडू सांगत आलो बिंबीच्या मी सांगतोय. त्याच्यापासून. आता तुम्ही पुरावा दिला बा. नाही मी सांगतो हे पान कुठल्या व्हरायटीचं, म्हणजे व्हरायटीमुळे झालं नाही? नाही वाल कोणता आहे? वाल कोणता आहे? गोडवाले गोड. मग गोड गावठी. म्हणजे तुमच्या हा? गावठी. गावठी. मग गावठी सगळ्यांनाच राहतं, एवढं पान नाही येत त्याची. हा त्याची नाही एवढी. नाही नाही, हे काहीतरी तुम्ही वेगळीच व्हरायटी, नाही नाही वेगळी व्हरायटी तुम्ही सांगत नाही लोकांना, कळून अहो, नाही. नाही ना तसं नाही. खरं खरं सांगते गावठीच आहे. घर हे गावठी हा. एवढं पान कसं राहते? हे एवढले पानं राहते. हा अशीच पानं राहते. आता हे पान जनरल पान आहे. हा. आणि हे याचं बघा, तर मी तोडतो बघा. हे काय, हे ओरिजिनल पाणी एवढं राहतं. हा हे केवढं झालं? गोडवाले original हा, पाणी. तेवढंच राहतं. हे काय जादू. खायला जर घातलं ना तर पहिलं व्हायला वेळ लागत नाही, पण ते ओरिजिनल खाणं भेटलं आणि म्हणून आम्ही आलोय खायला इथं. ही तुळस एवढी होती, एवढी किती, बोटभर लांब. अजून दीड महिन्यात केवढी झाली? म्हणजे हे असं कोणतरी असं वाटतं अतिशक्ती करून राहिली. नाही नाही. नमस्कार. नमस्कार नमस्कार. महाराज तुमचा परिचय द्या. परिचय नाना शंकर गंभीरे, मुक्काम पोस्ट मुक्काम पैठण, पोस्ट आंबोळ, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. ओके. तुम्ही हरिभक्त परायण म्हणून किती वर्षापासून सेवेमध्ये आहात? सेवेमध्ये म्हणजे मी एक आदिवासी विकास महामंडळामध्ये काम करून, आणि त्याचं एक आपलं एक छंद म्हणून एक देवाचं. बाकी असं काही हे म्हणून म्हणजे व्यवसाय म्हणून नाही करत? नाही, अजिबात नाही. मग तुम्ही एक छंद म्हणून प्रवचन कीर्तन वगैरे हो करता? हो. आणि त्याची जी येणारी जी रक्कम आहे ना, आमचं दिंडी मंडळ आहे, हा. तर त्यासाठी आम्ही त्या जागेला किंवा त्यासाठी खर्च करतो. वा वा, क्या बात आहे. बाकी काही नाही. म्हणजे तुमची जे नोकरी आहे, तुम्ही नोकरी हो, करता? नोकरी केली. केली, आता 8-9 वर्ष retired. 9 वर्ष झाली मला रिटायर होऊन. रिटायर हो. होऊन. बापरे, हा तुम्ही 9 वर्ष झाले? हा 9 झाले. 58 म्हणजे तुमच्या पायाला 58 वाटत नाही तसं? आणि हा आनंद आहे खरा. हम्म. हे मी पहिल्यापासून याला सोडलं नाही कधी, शेतीला. शेतीला कधी. तुम्ही शेतीमध्ये या भागामध्ये कायम काहीतरी नवीन बदल, प्रयोगशीलपणा तुमच्यामध्ये पहिल्यापासून आहे? खूप खूप. हा? तर प्रथमतः काय केलं की पूर्वी भात करायचे ना लोक, असं आम्ही ओळीन लावायचं पहिलं काम आम्ही सुरू केलं. मी बर पहिल्यांदा. बर. मग 25 त्याच्यापूर्वी लोक असे हा, random हा, लावायचे. असं मोगम आणि बियाणं खूप लागायचं. मग गादी वाफेवर आम्ही ते ओळीनं टाकून माझ्या मंडळीने ते काम केलं. बर, बर. की आता म्हणजे माझ्यापेक्षा जास्त केलं. मिसेस इंटरेस्टेड. इंटरेस्टेड, पण ती काय झालं, तिला नको इतका त्रास दिला ना मी, म्हणजे नोकरीवाला असताना. म्हणजे फार श्रम घेतले बरोबर, मी बरोबर, तिचे. बरोबर. मला मग ते कष्ट घेतले भरपूर. हा, खूप अति कष्ट घेतले. बर, बर. तिने जेवढे कष्ट केले ना, हा, हा. आणि त्याच्यामुळे ती जरा थकल्यासारखी वाटायला लागली. आता म्हणून अन्याय केला बा तुझ्यावर. तुम्ही- मग नंतर काय केलं, हा. त्याला एक सिस्टमॅटिक पद्धत आम्ही अशी केली की युरिया ब्रिकेट, आता हे वाहून जातं ना पाणी, हा, हा, हा. पाण्यात खत जर टाकलं तर इकडे 2000 पाऊस असतो आमच्या. बरोबर, हा. इथं हरिश्चंद्रगड आहे, इथं कोकणचा. आपल्या पाठीमागे इथं हरिश्चंद्रगड. 23 किलोमीटर नंतर कोकण काढा, म्हणजे कोकण कळा लागत हो हो हरिश्चंद्रगड. हा, मग तोच कोकण कळा लागतो. सरांना माहिती आहे आता. हा, हा. तर
मग काय केलं तर तो मुद्दा लक्षात घेतल्यानंतर हा. कृषी खात्याकडून आम्ही 60-40चं प्रमाण घेतलं. सुरत बर. 40% आणि कृषी खात्याचं ते हे हा. तर आणि 60% नत्र. बर. तर ते पूर्वी तर काही मशिनरी वगैरे नव्हत्या. आम्ही बर. वडगाव मावळ, त्यानंतर घोटी कोणती इगतपुरी, बर. तिथे जाऊन ते ब्रिकेट करून आणायचो. मग ते लोक शेतीमध्ये तुम्ही तुमचं आयुष्य घालवलं, हो. बरोबर आहे. नोकरी फक्त म्हणजे नावालाच होती. नाही, नोकरी कसूनच केली म्हणजे नाही, तसं नाही, म्हणजे हा, हा. तुमचा ध्यास खरा ध्यास शेतीमध्ये. खरा शेतीच. शेतीमध्ये पण होता. शेती तुम्ही कमी. इमानदारीने नोकरी केली तो भाग वेगळा. शेती कमी. तर मग आणि तुम्ही शेतीमध्ये सुरुवातीला जे शासनाने रेकमेंडेशन केलं होतं हो. खताचं, नत्र आणि स्फुरद, हा, पालाश, हो. बरोबर आहे. हो. तर ते तुम्ही रासायनिक खतं. हा, त्यावेळेस मग काय केलं तुम्ही? तर काय व्हायचं, पाणी इथं आता इथं तुम्ही आपण उभे आहेत ना, खूप पाणी याच्यावरून ओव्हरफ्लो पाणी असतं. बरोबर आहे, बरोबर. आणि मग ती खतं खूप वाहून पाऊस होतो जायची. इथं हरिश्चंद्र गडाचा हो, हो, असल्यामुळे खूप आणि पाऊस असतो. कोकणाच्या जवळ समजा कोकणचा खूप छोटासा. पाऊस, म्हणजे किती पाऊस काही मापच नाही. हो हा. हो हो. आणि मग व्हायचं काय की ते असे हे लावल्यानंतर मग ते रोपं सोडून जायचे. हं. त्यानंतर मग आम्ही गादी वाफ्यावरती रोपं घ्यायला सुरुवात केली. मी मावळला वगैरे पाहिला ना तो प्रयोग. त्यानंतर शासनाचं भात संशोधन केंद्र आहे इगतपुरीला, तिथून इंद्रायणीचं पहिले वाण, इंद्रायणी आणि पवना. तर पवना त्यांनी रद्द केली आता, एकदम सुंदर सुवासिक वाण दोन्ही पण. तर तिथून मग ते मला छंद असल्यामुळं मी तिथून ते बियाणं आणायचं आणि ते लोकांनी पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर मग इंद्रायणी प्रचलित झाली. बरं, नंतर बरं. कंपन्या. तर इतकंच काय की सर राजूरला तोपर्यंत कुठल्याही म्हणजे भाताचे बियाणे एकदम माझा मित्र आहे. तर ते मला म्हणे कुठं चालले, आणि ते चहा घेत होते. बर. तर चहा मला दिला आणि म्हणे घ्या चहा. कुठं चालले तर म्हणलं भाताचं बियाणं आणायला. कुठं म्हणे इगतपुरीला. आता त्यांचं कशाचं म्हणजे बी बियाण्याचं दुकान, बर बर. रासायनिक खतं आणि बरोबर. बी बियाणं. हं. पण त्यांना भाताचं बियाण्याबद्दल मला म्हणे काय मूर्ख आहे तुम्ही, भाताचं बियाणं कुठं असतं का, बर. घरचं बियाणं टाकायचं मस्तपैकी. अरे बरोबर आहे, म्हणलं, बरोबर आहे. यात वैतागून सगळा विषय झालाय बरोबर, आमचा. बरोबर. आणि म्हटलं तुमचा चहा अर्धा मी पिल्यामुळं मी तुम्हाला जास्त वाईट बोलू शकत नाही. बरोबर आहे. नाहीतर म्हटलं तुम्हाला दुसरं कोणी बोललं असतं तर हरकत नाही. हां. अज्ञान माणसानं बोलल्यानं काय नाही. पण म्हणलं नाही तर मग सरळ कानामागे दिली असती. बापरे. याच भाषेत बोललो मी त्यांना. तुम्ही एवढ्या कडक भाषेत. हा, म्हणलं मग आता ते कसं चहा पिल्यामुळे मला काहीच करता येत नाही. आणि मग तो त्याच्या ध्यास लक्षात आला. आणि त्यानं मला, मी कांक्रिया ब्रदर्स म्हणून गोटीचे, आणि त्यानं मी जायच्या अगोदर विगतवरून बियाणं आणायच्या अगोदर कांक्रियाकडून ते पहिलं राजूरमध्ये भाताचं संकरित भाताचं वाण आणि त्यानं ठेवलं. मी यायच्या आत मला म्हणे बघा 50 पिशव्या आणल्यात. बर बर. तर म्हटलं वेड्या, तुझ्यासारखा जर मी भांडवलदार असतो, भांडवलदाराचा मुलगा असतो, तर मी कोट्यवधी रुपयाचं बियाणं विकलं असतं. आज 13 दुकान आहे तिथं. कोटीच्या पुढचा उलट आला असेल. बरोबर. म्हणजे बियाणं पहिलं बियाणं मी आणलं. आता काय नंतर मग हायब्रिड, मग खतं हायब्रिड खतं बितं ते होती त्यांच्याकडे ऑलरेडी. मग ब्रिकेट तुम्ही आणली असं तुम्ही आता ब्रिकेटचं कसं केलं, हां. मग तिथंच ते कांक्रियात ब्रिकेट करायचे, पण ते आतमध्ये येऊ द्यायचे नाही. ते प्रमाण आम्हाला समजू द्यायचे नाहीत. त्यांच्या लक्षात यायला हा छत्रा पोरगा ह्या काहीतरी उद्योग करत. ते म्हणजे तुमचं तुम्ही तुम्हाला बरोबर करून देतो, गोण्या बियाणं पॅक करून आतमध्ये येऊ नका. बर. मग ते जी मुलं होती तिथली हां. गोटीची मुलं हां. होती काम करायला तिथे, ते मिक्सिंग हां. करायला. तर ते थोडेसे पिणारे होते आमचेच आदिवासीतले. तर मग ती संध्याकाळी आम्हाला गाडी नव्हती. ते म्हणलं काय रे बाळा, तुम्ही तर हे ब्रिकेट बनवायला तुम्हीच म्हणे. हो. म्हणलं मग हे काय असतं प्रमाण. तर म्हणलं काय नाही म्हणे 1840 आहे ना, 40 किलो घ्यायचं आणि युरिया 60 किलो घ्यायची, 50 किलोची गोण बरोबर, असते, बरोबर. आणखी 10 किलो टाकायचं. म्हणजे टोटली जुळून येतं ते बर प्रमाण. बर. हा. फारसं ॲक्युरेट नाही, बर. दुसरं प्रमाण नाही कुठं. बर बर. हा. 60-40चं प्रमाण, मग तेच आम्ही प्रमाण लावून दिलं. मशीन आता आमच्या हो. तर यांचे आता चंद्रभान महाराजांचे बंधू ते याला काम करतात. बर. त्यांचं दुकान आहे तिथं, म्हणजे रासायनिकचं. हा हा. आता त्यांना ते थोडं दुःख वाटत असेल आमचं, बरोबर. इकडं आम्ही वळाल्यानंतर. तर त्यांना पहिल्यांदा मी ब्रिकेट आणून दिलं, त्यांना ते ब्रिकेट माहित नव्हतं. आणि मग ते आता ते त्यांच्याकडे 2 मशिनरी आहेत. या गावातल्या मी 2 आणून दिल्या हां. पूर्वी, पण आता नंतर असा रिझल्ट यायला लागला हां. की त्यात भात याच्यापेक्षा जास्त. आता हे काय झालं, एकच काडी लावलेली रोप टंचाई आली. पाऊस 6 मेला सुरू झालाय. 6 महिने पाऊस आम्ही आमच्या जन्मात पाहिला नाही. बर. आता मग तुम्ही काय आज म्हणले तुम्ही? 6 मेला पाऊस सुरू झाला यंदा. म्हणजे 6 महिने पाऊस तुमच्या जन्मात तुम्ही पाहिला नाही? नाही 6 महिने कुठे पाऊस 64 वर्षात नाही कंटिन्यू. आता हे फक्त काल परवापासून काल आलता. फक्त मी आज आलो, आज नाही आलो. हा, ते काय पार वैतागून गेली लोक, रेडी आहेत भात. आणि मग त्याचं सगळी ब्रिकेटची भात आहेत. आणि हो, काय नंबर ते- प्रत्येक टीव्ही मध्ये, प्रत्येक मी व्हिडिओ नंबर मध्ये, द्यायला कबूल प्रत्येक करेन. व्हिडिओ मध्ये शेतकरी हेच म्हणतात, तुम्ही आज आले म्हणून आज उघडलं. नक्की उघडणार आता इथं आमचं उघडणार. नाही भयानक. ते नको आणलं अक्षरशः. आणि झालं काय सर, मग त्याच्यामुळं खूप उत्पादन वाढलं इथलं. हे जे उत्पादन होतं ना, तर सांगू नये आमच्या गावातले कोणी माणसं सांगतील, म्हणजे मी सांगतोय असं नाही. तर इथं पेठेवाडी इथं सरळ, म्हणजे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला पलीकडं ठाकर समाजाची माणसं बर बर असतात. बर. तर ते आमच्या गावातून पूर्वी इथं प्रत्येक जण जास्त बरोबर. वाट्याने द्यायला लागले. बरोबर. मोठे शेतकरी आहेत बाकीचे, बरोबर. पण सगळ्यांनी ते अनुकरण केलं बरोबर. ब्रिकेटचं. हा. आणि त्यानंतर ते साधारणपणे 3-1 हजार क्विंटल भात घेऊन जातात दरवर्षी. बर. इतकं उत्पादन. आता तुम्ही रस्त्याने येताना उत्पादन पाहिजे. हे घेऊन जाता म्हणजे- ब्रिकेटची कला आहे की नंतर या 25 वर्षाचं निरीक्षण असं आहे की दुसऱ्या पिकाला ही जमीन चालत नाही. आणि आणि काय होतं, नाही चालली ह्या पिकाला चालतील. नाही. आणि झालं काय, मी माझ्या अनुभवानं सांगतो की पहिलं पीक, आता ही चांगली पिकं आहेत,
पण दुसऱ्या पिकाला मध्ये ते मार देणार आणि सारखे ते नंतर जे रिझल्ट पहिले येत होते ना तसे आता राहिले नाही, कारण जमिनीतला सगळा कस काढून घेतला. हो मग कस काढून घेतला म्हणल्यावर मग तुम्ही जे रासायनिक खत टाकतात ते काय? तोच कसा आम्ही त्याच्यातून आता हे कळल्यामुळे नाही 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 हा, हा. नाही. जर तुम्ही म्हणता जमिनीतला कस काढून घेतला हा. तर मग तुम्ही जे खत म्हणून जे टाकता जमिनीत ते काय रिझल्ट कशाचे आता मग? नाही पुढे थोड्या दिवसात आहे ना माणसांना इथं चिमुकाटे म्हणजे अगदी साध्या वनस्पती देखील उतरणार नाही. आता याच्यात काय केलं सर, याला निंदलेलं नाही काय नाही, हे आपोआप ते बाकीचं हे ना ते बाकीचे दिन वसुंधरी माणसं आली हा. तर ते म्हणे अहो हे काय तुम्ही का फवारा मारलाय का? हा म्हणलं नाही का, तर ते बाकीचे जे तण होतं ना ते आपोआप मरून गेलं. म्हणजे ते वसाडून गेलं. नाही खाली वर खाली जे शेतकरी आहे त्यांनी निंदणी केली. हो ब्रिकेडवाले हो हो करावीच लागते, करावीच लागते. मग आता मी करतोय तर 25 वर्ष फक्त यंदा मी बदल केलाय. म्हणजे निंदणीचा खर्च 100% वापर. शून्य. शून्य शून्य. कारण ते तुमचं भाषण ऐकलं होतं ना मी, तर त्याचा रिझल्ट मला ते बाया म्हणायच्या म्हणे तुम्ही काहीतरी फवारा मारले होय ते तण आहे ना ते जळून गेले ऑटोमॅटिक म्हणजे लावणा वगैरे ना. तर म्हणलं, ते काय झाले मी काहीच नाही मारलेलं हा, हा. म्हणून सांगितलं. बर. तर तो एक रिझल्ट आला. थोडेसे फुटवे पण पुढल्या वर्षी नक्कीच चांगले येतील. आणि मंडळीचं निरीक्षण आहे, माझ्या मंडळी स्वतः लावते ना, बरोबर. आता ती कमी पडली लावायला, तर म्हणजे याच्यामध्ये थोडंसं अंतर कमी करू आपण आणि काड्या जास्त कवर वाढवू. अपेक्षा करायची. हा नाही हा तो तर मुद्दा आहेच, पण मग तिनं निरीक्षण केलं, एक काडी लावली सर. बरं बरं, ही एक एकच रोप लावलेले. एकच रोप लावलं. काय रोप झालं नव्हतं. कारण काय झालं की 6 मेला पाऊस सुरू झाला. गादी वाफ्यावर पहिला इथं रोप टाकणारा मी होतो. बरोबर. आणि आम्ही धार पाऊस चालला तरी त्याला काय फक्त रेषा हा, वाढायच्या. बरोबर आहे. 3 मीटरचा वाफा असायचा. फक्त काय झालं तुम्हाला, अरे अजून उघडच आहे यार, इतकं कुठं लवकर पाऊस चालला, बरोबर. तुला उद्या गादी वाफे करून देतो. बरोबर. आणि रात्री पाऊस एवढा आला का गादी नाही वाफे नाही. हा, संपला विषय. आणि तिथं ट्रॅक्टर नेऊन पाहिलं तर त्या विषयच काय नाही. केलं, मग तो कसं तरी चिवडलं ते त्यातलं निम्म झालं. यांना म्हणलं मला रोप द्या. अरे एक एक रोप लावले. एक रोप. तुम्ही वैदिकडे वळाले. हो. हे पहिलंच वर्ष आहे. पहिलं वर्ष. तर तुम्हाला म्हणजे इकडे वळावं का वाटलं, हा पहिला प्रश्न. प्रश्न असा आहे की आता संपूर्ण विश्वाच्या बाजूने, आता विश्वाच्या इतक्या लायकीचा मी नाही तरी परंतु जगाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर सगळ्यांना इकडंच वळावं लागेल. कारण आरोग्य सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य. कारण हे रासायनिक खतांचे जे इफेक्ट आहेत, साईड इफेक्ट, तर आपण जे म्हणजे तसं जर पाहिलं एका अर्थानं तर जेवढे काही आपण कमाई करतो ती अर्धी डॉक्टरांच्या बिल्डिंगा बांधण्यासाठीच आहे, त्याला दुसरा पर्यायच नाही काही. ते काय म्हणता का तुम्ही आमच्या बिल्डिंग बांधली? नाही आपण त्या उक्तेच घेतले ना त्यांच्या ते बांधून झाल्या पाहिजे ही काळजी आपल्याला आहे. हा, त्यांच्या बिल्डिंगावर व बिल्डिंगा झाल्या पाहिजे ही काळजी आपल्याला आहे शेतकऱ्याला. आणि म्हणजे जे आपण आणि काय जेवढे कृषी सेवा केंद्र वाढले तेवढे मेडिकल वाढले हो अक्षरशः, आणि तेवढे डॉक्टर आणि काय तमाशा. आणि तेवढे पेशंट हो पेशंट वाढले म्हणून एवढे वाढले ना आणि ते. खरं सांगू सर, त्याहीपेक्षा पुढे जाऊन असं मी म्हणेन की आता विज्ञानानं आम्हाला काही साथीचे आजार, आता पूर्वी कॉलरा प्लेग वगैरे हे साथीचे आजार काबू आले, पूर्ण नष्ट झालेत असं नाही. पण हे जे 4-5 आजार आहेत, उदाहरणार्थ पहिलं डायबिटीस, हो. त्यानंतर कॅन्सर, हृदयविकार म्हणजे हार्ट अटॅक, त्यानंतर उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाचे आजार, हे 5 जंतू नाही, मी जबाबदारीनं शब्द वापरतोय, एकालाही जंतू नाही. म्हणजे जंतू असणाऱ्या आजारांवर उपचार तरी आहे. किमान केले जंतू मारू समजा. किमान पूर्ण नाही. आता हे कसे पण यांना जंतूच नाही तर यांनी साथीच्या आजाराचं रूप धारण केले. नीट लक्ष. फार काय पोराला अटॅक यायला लागले, करायचं कसं काय, आणि काही खायचं आता काय. हे जे जीवन चाललंय सध्या लोकांचं, पैसा तर येतोय, पैसा आरोग्य कुठे? आरोग्य नाही, घरात खायला पौष्टिक नाहीये. काहीच नाही. पैसा घेऊन गेला तर मार्केटमध्ये कुठे मिळत नाही, बरोबर आहे की नाही? मिळत नाही. आणि अशा कंडिशन मध्ये माती बिन नापीक होत चालली. इथं हे बघा, हे असं जो मौसरपणा आहे हा, ना, हा. असं कधी नव्हता. मग एकदम कडक लागायचं खाली. कडक लगेच विटा तयार व्हायच्या अरे त्याच्या, बापरे, ही खाली सॉफ्ट लागते आता. एकदम मऊ. आणि हे जे रिझल्ट आहेत ना, आता पहिलं वर्ष आहे म्हणजे उगाच स्तुती. आणि किती बेसल डोस टाकले तुम्ही? 2च नाव यांनी सांगितल्याप्रमाणे. काय त्यातलं किती क्षेत्र आहे हे? 10 गुंठे हे आहे का? 10-12 गुंठे, 12 गुंठे 12 गुंठे मोजलं होतं असेल. त्यावेळेला. 12 गुंठे असेल. किती वापरलं याला? याला 6 कृषी अमृत होते बरोबर. आणि 2 SSM ह्युमस गोल्ड होतं. हा. आणि फवाऱ्यामध्ये इन्स्टंट चार्जर, फ्रूट चार्जर. 2 बेसल डोस टाकले असे सेम का दोन्ही मिळून झाले? नाही एकदाच मिक्स करून त्यांनी पॅक करून ठेवलं, परत 30 दिवसांनी तेच वापर डबल वापर. हो बरं मला एक सांगा, आता हे तुम्ही 2 बेसल डोस टाकले, हो. नंतर तुम्ही काय म्हणले, काय काय फवारलं होतं? का ते कोणतं दिलं तुम्ही? फ्रूट चार्जर. फ्रूट हा. चार्जर. एवढी माणसाच्या गरीब माणसाच्याकडं आता आमचं लायकीच नाही, तर इथं जवळ तुम्ही आलेत म्हणजे खरंच तुम्हाला खूप खूप कोटी धन्यवाद. का आमच्या इथं कसं काय पावलं लागतील हो, शक्यच नाही. त्याला कारण तुम्ही नामा म्हणे अशी मूळ पांडुरंग आम्ही मराठीच्या भाषेत दृष्टांत हा दिलाय सकस जमिनीचा. तर बघा, का भूमीचे मार्दव सांगे कोंबांची लवलव. हे कोंबाका जर बघितलं नाही या तर त्या त्याला- जमिनीत किती शक्ती आहे, शक्ती मार्दव किती आणि मार्दव मर्दांगी म्हणजे त्या जी शक्ती किंवा तिचे बलवान म्हणजे मर्द शक्ती हो जे मान आणि म्हणतो आपण तिला. नाना आचार गौरव
सुकुलीनांचे म्हणजे कसं पारमार्थिक माणूस कसा असतो हे खरं महत्व माऊलींना पटवून द्यायचे. पण त्याला हा दृष्टांत दिलाय शेतकऱ्याचा, शेतीचा, की बाबा जर कसदार शेती असेल तर तिथले कोण, आणि तसाच पारमार्थिक माणूस जर योग्य मार्गावर असेल तो टवटवीत असायलाच पाहिजे. तर आता म्हणजे यावर्षी तुम्ही हा प्रयोग पहिला पहिला मला खूप आनंद तुम्ही आहे. म्हणजे संकरित वाहन आणणारे तुम्ही पहिले, ब्रिकेट आणणारे तुम्ही पहिले, हो, गावात कोणाला विचार आणि SCT वैदिक आणणारे तुम्हीच पहिले. नाही काय होईल हळूहळू. आता काय करू राहिले, एक जणांना लगेच सगळी तुलना केली. म्हणलं हे बघा आमचं भात कसं आहे आणि फुटवे बिटवे ते याच्याशिवाय, तर म्हणलं हळूहळू कळेल. आणि नाही आपण शिजू दोघं जण संगच म्हणू शेजारी, तर- 2 कुकर मध्ये 2 काय भात शिजू. करते नाही 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 शिजू आपण. काय असतं, आता आम्ही रस्त्याने येताना थांबलो कुठे, आंबोळच्या बाहेर, हा. आंबेच्या गावाच्या बाहेर निघालो आम्ही, तिथे थांबलो यासाठी की मला कायम इतरत्र निसर्गाचं निरीक्षण करायची सवय. हो हो तर शेजारी पाहिलं तर पूर्ण त्या भातावर करपे गेले, तुम्ही पाहिले असेल ना, ठीक आहे. हा पूर्ण करपे गेले. त्यांना म्हटलं का हो, म्हणलं हे काय भात नाही म्हणे, सगळे भातच आमची गेले म्हणे, सगळ्यांची कोणाचीच भात चांगली नाही. सांगताय ना, अजून काही ठिकाणी आजार नसतोच. मिलीबगनी हा सक्षमता जर आपल्यामध्ये असेल, कमजोरीमुळे आजार येतो. कमजोरी म्हणजे त्यांचं काय झालं, जिथं पाणी साचलं ना हो, हो. तिथे केमिकल गोळा झालं, हो. त्यांनी टाकलेलं, अगदी. आणि ते केमिकल गोळा झाल्यामुळे त्यांनी तिथल्या केमिकलने सगळे जीव जंतू मारून टाकले. आणि म्हणून यावर्षी पाऊसही जादा आहे. सृष्टी तुम्ही निर्माण करून दिली, हा. फक्त लक्षात आलं. तुम्ही इथलं कुठलाही भात बघा, सलग 3 प्लॉट आहे का नाही, हा. याच्या वरचा पण बघा, याच्या खालचा पण बघा, तुम्हाला त्याचे सगळे शेंडे करपलेले पा, तांबूस पडलेला आहे. सुरुवातीला थांबा, 1 मिनिट आपण बघू. हो. हा भात तांबूस पडलेला आहे, आणि त्याचं जे काही फळशी म्हणजे दाणा आहे, याच्यात फळशीच नाहीये, मी नाही, पाहिलं. तो दाणा सगळा कसा दिसतोय बघा, तांबूस दिसतोय. त्या वरती बघा, वरती पण तेच आहे, त्याच्यावरती पण तेच आहे. म्हणजे करपल्यावर पीक कसं दिसतं, करपल्यावर त्याच्यामधलं क्लोरोफिल जळून गेलं का बघा. एक लक्षात घ्या, शेतीमध्ये आपण हे सूत्र समजून घेतलं पाहिजे की आपण शेती करतोय, शेती चांगलं उत्पन्न आलं हे त्याचं पॅरामीटर नाही. अगदी बरोबर. तुमचं पॅरामीटर काय आहे की त्या उत्पन्नाचा दर्जा काय, त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय आहे, तुम्ही पिकवलेल्या मालाला मार्केटमध्ये त्याला पौष्टिक मूल्य काय. आणि हे आता विचार करण्याची वेळ आलेली. आज हा विचार 30 वर्षापूर्वी, काळाची गरज. 40 वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये आणि अमेरिकेमध्ये केला जात होता. आज आमच्या का आज आला आत्ताशी आलाय. हा विचार अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये द्राक्ष केव्हापासून होतात आहे? आपले 30 वर्षापासून. ते काय म्हणतात, आम्हाला नुसतं रेसिपी फ्री नको, नाही. आम्हाला न्यूट्रिशियस पाहिजे, म्हणजे ज्याच्यामध्ये पौष्टिक घटक पाहिजे. पौष्टिक घटक नसतील तर आम्हाला ते तुझं काहीच नको. काहीच नको. ते मग ते 0 रेसिपी असू नाही तर काही असू, आम्हाला काय घेणं नाही. परवलीचा शब्द होणार थोड्या दिवसात. बरोबर आहे. म्हणजे पौष्टिकता हा शब्द फार महत्वाचा आहे. तुम्ही जे खाता ते सकस आहे का, हो अगदी बरोबर आहे अगदी ना. बरोबर. आज तुमच्या तांदळामध्ये कस आहे, काय आहे, नक्की मान. कस आहे. आणि यांच्या तांदळामध्ये क्वांटिटी पण आहे आणि क्वालिटी पण आहे. तुमच्याकडे आज क्वालिटी तुम्ही नाही म्हणताय, पण तुम्ही जर 1 रोप लावताय म्हणताय, हो हो. तर एका रोपाला फुटवे किती बघा बरं, मोजा बरं, मोजा आम्ही माणसांना मोजा माऊली किती आहे बघा, बघा ना. तुमच्या सगळ्यांजवळ भात आहे ना, मोजा. म्हणजे सरासरी 7 फुटवे, म्हणजे सर हे रेकॉर्ड झालं. हा एक काडीच. बरोबर आहे. आणि त्या विकेट वर जरी असलं तर आहे का 7 रेक, तुम्ही फुटवे जाऊन पहा. आज तुम्ही मगच काय सांगितलं की पहिलं शेतकऱ्याचे दुश्मन कोणते, पहिला रोग, दुसरी कीड, तिसरं तण. ते एका तणावर आम्ही नियंत्रण आलं या 3 शेतकऱ्याच्या अतिशय शत्रू. गंभीर शत्रू आहे ती. त्याच्यापैकी एक शत्रू तुम्ही तर मारला ठायर, हा एक बिन औषधाने मारला तो. शुंठी वाचून, कुठल्याही प्रकारचं तणनाशका वाचून तण गेलं तुमचं, म्हणजे शुंठी वाचून खोकला गेला. खोकला गेला. दुसरा राहिला रोग. याच्यावर रोग आहे का कुठला, नाही नाही रोग शेजारी आजूबाजू सगळे काय आहे? हे का रोग आहे. मध्ये मध्ये बरोबर आहे. हा, आता दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट, तुमच्याकडे तण गेलं, तण गेलं. रोग गेला हो. आणि कीड नाहीये. कीड तिन्ही तिन्ही शत्रू तिन्ही संपले. नेस्त कुठल्याही लावले. प्रकारचा उपचार न करता. मुद्दा नाही, clear? काहीच नाही केलं त्याच्यावर. बरं, अजून एक गोष्ट, याला पुढच्या वर्षी भविष्य आणखीन चांगलं आहे. हो का. पुढच्या वर्षी याला काय आहे? भविष्य. भविष्य आहे. तुमच्या ब्रिकेटच्या याला वावरावाल्याला काय भविष्य आहे पुढच्या वर्षी? नाही, तुम्हीच नाही. म्हणले का पुढच्या वर्षी नाही नाही ते डबल करावं लागतं. आता पूर्वी सेकंड बेल, दुसरं पीक, दुसरं जे पीक घेतो ना आपण, हे असं म्हणा. हा असं होणार. त्याचा अनुभव घेतले ना आम्ही. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे वळायचं मग जे- आता मला सांगा, याच्यात कमवायचं, हा, आणि त्याच्यात घालवायचं त्याच्यात घालवायचं, हे हो. कुठलं शहाणपण आहे? असं आहे ते. ज्याच्या प्लॉटमध्ये खराबी झाली ना, तोच मला कळाला. मला म्हणे सर एक लय गंभीर समस्या झाली हो म्हणे. काय म्हणजे शेजारी आम्ही दोघं शेंदी, पण मी तर शेजारी म्हणे आम्ही त्याच्या वावरातला भात खाला का चवदार लागतो, माझ्या वावरातला भात खाला का खाऊशीच वाटत खरं आहे ते. आणि सेम व्हरायटी सेम रोप लावेल म्हणे आम्ही. असं का बरं होतं? ATM कार्ड एकाच बँकेचं आहे दोघांचं, हा बँक एकच आहे हो दोघांचं. ATM एकाच्या ATM कार्ड मधून धनाधन पैसे निघते, हा. एकाच्या ATM कडून निघतच नाही. हा. याचं काय कारण हो? बॅलन्स नाही. म्हणजे पैसे ATM कार्ड म्हणून नाही निघते, मग कशामुळे निघतात? बॅलन्स नाही ना. म्हणजे जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्बाचा बॅलन्स असेल, कस असेल, सरांची जर तुम्ही तर- व्याख्या केली ना सर कर्बावर, तर रासायनिक खतांनी तुम्हाला ब्रिकेटनी काय मिळेल? ब्रिकेट हे ATM कार्ड आहे.
तुम्ही काय म्हणताय ब्रिकेट वापरल्यावर नंतर रिझल्ट का बरं मिळत नाही? अरे ब्रिकेट एटीएम कार्ड आहे. एटीएम कार्ड तुमच्या जमिनीत पारंपरिक 10-20 वर्ष 50 वर्ष 100 वर्ष ज्या तुमच्या बाप ज्याने जे जमिनीत साठवलेलं शेणखत टाकू जे कस तयार केला तो कस फक्त ओढून द्यायचं काम करतो. ब्रिकेटचं जे तंत्रज्ञान जेव्हा आम्हाला माहित झालं तेव्हा आम्हाला हे माहित नव्हतं की जमिनीची कस जो आहे त्याच्यामुळे आम्हाला रिझल्ट भेटतात. आम्हाला रासायनिक खतामुळे रिझल्ट भेटत नाही. रासायनिक खत हे निमित्त आहे, ती चावी आहे फक्त. पण खरं जे सिक्रेट आहे ते बँकेतला बॅलन्स आहे तुमचा. जो आपल्या बापजादांनी आपल्या जे रासायनिक खत वापरत मारतो. नव्हते, शेणखत टाकू त्यांनी जे जमिनीचा कस तयार करून ठेवला होता. गावठी जे त्यांनी वाण केले त्या गावठी वाणांची खासियत अशी होती का जमिनीचा कस एका विशिष्ट स्तराच्या वर ते कधीच शोषण करत नव्हते. जमिनीचा स्तर जो आहे तो टिकून ठेवणं त्या गावठी वाणांची जबाबदारी होती. म्हणजे गावठी वाण हा निसर्गाला मातीला जिवंत ठेवून जगत होता. आणि हायब्रिड वाणाचं गंमत अशी आहे की तो एक नंबरचा चोरटा आहे. तो त्या माती नाही जगली तरी चालेल मला पण तो स्वतःला मात्र जगवतो. त्याच्यामध्ये त्या डीएनए मध्ये छेडछाड केलेली. रासायनिक खतांची नेचर असं आहे का ते त्या व्हरायटीमध्ये जर घुसलं की त्या व्हरायटीला एक तर हायब्रिड व्हरायटी की हे रासायनिक खत जे आहे त्यांनी खरोखर शेतकऱ्याचं माकड बनवलंय सर असं आहे आणि त्याच्यामुळे काय झालं की उत्पन्न मिळतंय तुम्हाला पण त्या उत्पन्नाला मार्केटमध्ये रिस्पेक्ट आहे का? रिस्पेक्ट आणि त्याचा कस बरं तुमच्या घरात कस आहे का? म्हणजे आज तरुणपणी आपल्याला म्हातारपण संगत चाललेलं आहे. जमीन यांची काय झालेली पूर्ण उतरून तुम्ही ब्रिकेट वापरताय तज्ञ माणूस आहे जुना म्हटल्यावर यांनी जमिनीचा कस ठेवला असेल का? सर बरं का बरोबर आहे ना? दुसरं पिकच निघायला हे ना का कानकुच करा म्हणजे काय म्हणलं किती बरं याच्यामध्ये तुमचं पीक काय होणार आहे? दरवर्षी तुमचं उत्पादन त्याच्यात कमी होत जाणार आहे आणि वैदिक मध्ये तुमचं उत्पन्न वाढ यांचं उत्पन्न पुढच्या वर्षी. ऑर्गॅनिक रिसोर्सेस वर शेती करणं आजच्या काळामध्ये इम्पॉसिबल आहे, असंभव आहे. का बरं? का बरं? तू ऑर्गॅनिक म्हणजे काय की जे निसर्गामध्ये सजीव आहे अगदी म्हणजे वनस्पती प्राणी पक्षी कीटक सूक्ष्मजीव मनुष्य त्याच्यानंतर सर्व प्रकारचे मोठे प्राणी या सर्वांचे जिवंत किंवा मृत अवशेष याला म्हणतात ऑर्गॅनिक सेंद्रिय पदार्थ. बरोबर आहे? आता हे मृत किंवा जिवंत काही पण असेल ते त्यांचे जे अवशेष आहे त्याला काय म्हणतात ऑर्गॅनिक. आता मुद्दा असा आहे मला सांगा तुमच्या मातीमध्ये समजा तुम्ही शेणखत म्हणता याला ऑर्गॅनिक म्हणता. एक उदाहरण घेऊ आपण. गायीने जर कांदा खाला तर कांद्याचा वास तिच्या दुधामध्ये येतो. हात सोडा. हा दुधामध्ये येतो. बरोबर आहे ना? येतो का नाही येतो? येतो. काँग्रेस खाला तर काँग्रेसचा वास दुधामध्ये येतो. मला सांगा दुधात जर येत असेल तर याच्यामध्ये अख्खा तिचा सार कुठं कशात येतो? शेणामध्ये. मग डीएपी युरियाचा चारा टाकल्यावर शेण काय अमृतासारखं येईल का? नाही त्याच्यामध्ये सगळे रेसिड्यू कशाचे येणार? डीएपी युरिया. म्हणजे आज आमचं शेणखत कशाने भरलेलं आहे? डीएपी युरियाने. ते वर्ष कुजत नाही. हे खरं आहे का खोटं आहे? दाणेदार होतच खरं आहे का खोटं आहे? 100% तसंच आहे. मी त्याच्यावरती आम्ही संशोधन केलं आणि मिल्क चार्जर शोधून काढलं. मिल्क चार्जर तुम्ही गाईला जर चारलं 60व्या दिवशी गांडूळ खत डायरेक्ट 60व्या दिवशी आहे त्या ठिकाणी पडलेल्या शेणाचं कुठलीही प्रक्रिया न करता डायरेक्ट गांडूळ खत. आणि शेणाचा एक प्रकारे तुम्ही ध्यानात घ्या शेण जेव्हा कप्प्यावर पडतं ना ते शेण सक्ष खरं. पट्टा पडलं शेणखत तसं नाही तुम्ही काही करा याच्यामध्ये. मी बघा ते तसं नाही तुम्ही जे आता हे शोध काढला का नाही मल्चिंगच करा तरच वालवडी येते किंवा तरच टमाटे येते नाही तर वांगे मल्चिंग नाही केलं येतेच नाही किंवा तुम्ही शेंडाळी सांभाळा नाही तर वांगे जमणारच नाही वगैरे वगैरे. तुम्ही कीटकनाशक लावून धरा नाही तर व्हायरस आवडणारच नाही. हे जे डोक्यात आमच्या गणित आलेले आहेत बरोबर आहे की नाही? किंवा आता शेड नेट करा तरच पिकं जमतील म्हणजे क्रॉप कव्हर टाका. हे जे नाटकं का आले? कारण पहिली गोष्ट महत्वाची तुम्हाला जर ओरिजिनल जर मातीत ताकदच नाही राहिली तुम्हाला बाहेरचेच नाटकं करणार ना सगळे. बरोबर आहे की नाही? मेकअप कोणाला करायची गरज पडती? ज्याला काहीतरी उणीव झाकायची. बरोबर आहे की नाही? मग आज शेतीमध्ये मातीच्या कसावर कुणीच बोलत नाही. जो तो बोलतो व्हरायटीवर. बरं व्हरायटी म्हणजे काय हो? कमीत कमी कसामध्ये जी मातीत पीक चांगलं येईल म्हणजे तिला तुम्ही व्हरायटी म्हणता म्हणलं पीक तुमचं सकस कसं काही. बरोबर आहे? म्हणजे इथं सगळ्यात मोठी फसवणूक शेतकऱ्याची झाली. मग आता आपल्या शेणखतामध्ये बरं का हो शेणखत जे आहे आपलं ते शेणखत कसदार राहिलेलं नाही आहे मग ते कुजत नाही. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही शेणखत जर आतमध्ये बघा गाईला जर पचन झालं चांगलं म्हणजे शेणखत कसं येणार? चांगलं येणार. म्हणजे दूध चांगलं आलं तरच शेण चांगलं येणार हे अंडरलाईन करून ठेवा. बघा बरं का गाय तो लक्षात आणि तूच लगेच दूध जर तुमचं कसदार असेल तर शेण कसदार येणार. दूध तुमचं घट्ट असेल तर तुमचं शेण घट्ट असेल. म्हणजे हे गणित ज्याच्याकडे आहे त्याला ते गणित कळलेलं आहे. आता मुद्दा असा मग आम्ही काय केलं मिल्क चार्जर जे आहे ते काय करतं नाव जरी मिल्क चार्जर असलं तरी ते खऱ्या अर्थाने डायजेशन चार्जर आहे. म्हणजे त्या जनावरांमध्ये पचनक्रिया ते एवढी सुंदर करतं की तुम्हाला आश्चर्य वाटेल. जनावरांच्या सगळ्या समस्या सुटून जातात.
ट्रकभर शेणखत टाकण्यापेक्षा एक ट्रॉली गोअमृत टाका. गोवा किती? एक असं ट्रॉली. बरं ते किती दिवसाचं? किती दिवसाचं? फक्त 60 दिवसाचं. की ऑर्गॅनिकच्या नावाखाली लोकांना ऑर्गॅनिकचा अर्थच कळत नाही. मेन बेस तुमचा जर कंटॅमिनेटेड झालेला आहे, दूषित झालेला आहे, म्हणजे तुमचा जो स्रोत आहे तोच कंटॅमिनेटेड आहे, दूषित झालेला आहे. आड तुमची विहीरच दूषित झालेली. तुम्ही पाईपलाईन किती करा सगळीकडं, सगळं दूषितच पाणी जाणार आहे ना. हो. कळलं का तुम्हाला? हा, तर मग तशा प्रकारे प्रॉब्लेम काय झाला की मातीच दूषित झालेली आहे. आणि दूषित माती मी तुम्ही ऑर्गॅनिकची भाषा करता कशी काय? आणि ती होऊ शकत नाही. आणि म्हणून आजकाल ऑर्गॅनिक शब्द काय झाला? फेल. कुणी ऑर्गॅनिकचे नावं घेता, ऑर्गॅनिक नावाखाली भरपूर काही चाललेलं आहे, पण कोणाकच ऑर्गॅनिक नाही आहे. आलं लक्षामध्ये? मग तुम्ही म्हणाल मग असं मग तुम्ही कसं काय, तुम्ही कुठून आबाळातून पडले का तुम्ही? हो. असा तुम्हाला प्रश्न पडेल, हो, बरोबर आहे की हो, नाही? हो, हो. तुम्ही हे विचार लक्षात घेतला पाहिजे की आम्ही जे स्रोतांना माणसाचा स्पर्श नाही होत, म्हणजे जे आपण जसं म्हणतो की हा ना सर, जडीबुटी आम्हाला ते आहे, एक उत्सुकता जडीबुटी आहे, जडीबुटी ज्या असतात, नीट लक्षात घ्या. तर जडीबुटींचा स्रोत बघा. पहिल्यांदा एक लक्षात घ्या, पहिल्यांदा आपण एखादं ब्रीड आणतो, हा. ब्रीड आणतो ते शुद्ध राहतं का नाही? हा, शुद्ध बरोबर की नाही? त्या ब्रीड पासून अनेक ब्रीड शुद्ध बनवता येतं का नाही? येतात ना. बनवता येतं ना. हो, कलमी मग ते जे ब्रीड आहे तेच फक्त आम्ही निसर्गातून घेतो आणि मग त्याचा मल्टिप्लाय करतो. बरोबर आहे? हे सगळे जे बाकीचे समजा तुम्ही म्हणाला सर मग हे पुरल कसं काय? 35 ते 40 जडीबुटींचा आपण वापर करतो नॅचरली. आपणच पिकवायचं आणि आपणच त्याच्यामध्ये वापर करायचा. मला सांगा कमी पडेल का? वैदिक जे आहे ते स्वतःच पोषण आहे, त्याच्यात पोषण नाहीये. नीट लक्षात घ्या असं. ऑर्गॅनिक मध्ये पोषण आहे, ते असू पण शकतं. म्हणजे सेंद्रिय कर्ब जर जमिनीचा आत्मा आहे तर सेंद्रिय पदार्थ मध्ये सेंद्रिय कर्ब असतो. सेंद्रिय पदार्थामध्ये सेंद्रिय कर्ब असेलच याची गॅरंटी नाही, पण सेंद्रिय कर्ब स्वतःच सेंद्रिय कर्ब आहे. हो. मी जिथं उभा राहिलो ते काय खाली? नाही काय ऑब्झर्वेशन करा ना, काय इथं? माझी चप्पल आखी ओठली, चप्पलच्या अक्षर खुणा ओठल्या खाली, परंतु एकही मातीचा कण माझ्या चप्पलला चिकटला नाही. बघा तुम्ही, बरोबर. म्हणजे चप्पल तुम्ही माझी बघा, हा, अगदी बरोबर. आहे का? आहे ना? म्हणजे पाणी गळत त्याच्यातून बघा, पण गाळ आहे का कुठं? याला गाळ चिटकून यायला पाहिजे का नाही? यायला पाहिजे का नाही? यायलाच पाहिजे. म्हणजे हा गाळ तिकडचा आहे, मागाशी आलो तुम्ही. म्हणजे चप्पल मी जे पाय ठेवलाय त्याच्या खाली अख्खं पाणी आलंय सर उमदळून. हे बाय मी पाय उचलतो बघा, हे बघा आहे का पाणी? आहे ना. म्हणजे चप्पल अख्खी वटली खाली, बाय वटली का? म्हणजे याचा अर्थ काय होतो? ह्या मातीमध्ये जीव आला, जीव आला. मातीत जीव आला म्हणजेच तिचा कस वाढला. प्रश्न काय तयार होतो तरुणांच्या समोरचा? एकतर आज जो सुशिक्षित तरुण आहे त्याची मागणी कर्जमाफीपेक्षा जास्त हमी भावाची आहे. बरोबर आहे. बरोबर. म्हणजे तुमची भीक नकोच, कुत्रा आवडा तुमचा. हा, तुम्ही हमी भाव द्या आम्हाला, बरोबर आहे. आणि मग आम्हाला तुमच्या कर्जमाफी बरोबर 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 बरोबर. मग काही तज्ञांबरोबर थोडंसं आता तो कॅल्क्युलेटिव्ह शेती हा, म्हणजे आम्हाला हमी भाव भेटला पाहिजे. हमी भाव मिळाला. बरोबर. मग आम्ही या निष्कर्षावर आलो होतो की तुम्हाला जर हमी भाव पाहिजे असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळ्या पद्धतीचा माल एक्झॅक्टली उत्पादित करावा लागेल. करेक्ट बरोबर. तर तुम्ही तो हमी भाव जे विकेल विकू शकाल. तेच पिकेल हे आणलं होतं मध्ये मी त्यांनी. हा, हा, हा. याच धर्तीवर. हा, तर आम्ही या निरीक्षणावर आलो होतो जे तुम्ही मागाशी तुमच्या संभाषणामध्ये तुम्ही सांगितलं की पूर्ण न्यूट्रिशन युक्त, सगळ्यात पौष्टिक. important, सगळ्यात न्यूट्रिशन युक्त, नंबर 1. नंबर 2 रेसिड्यू फ्री. राईट. नंबर 1. तर ह्या 2 बाबी असलेलं जर तुमचं पीक असेल तर तुम्ही हमी भाव घेऊ शकता. नाही मागू शकतो. राईट. 1.5 वर्षापूर्वी खासदार निलेश लंकेन बरोबर आणि भाऊसाहेब वागचौरे बरोबर पण आमचं बोलणं झालं. बरोबर. आम्ही त्यांना काय म्हटलं होतं, तुम्ही पार्लमेंटमध्ये आहात, WHO काय सांगते, WHO तुमच्या काही निदर्शनास आणून दिलंय पार्लमेंटच्या आणि तुमच्या सगळ्या सदस्यांच्या, बरोबर की तुम्हाला ऑर्गॅनिककडे जावं लागेल किंवा बरोबर. भविष्य तिकडच तुम्ही ज्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या ऑर्गॅनिकच्या त्या व्याख्यांकडे तुम्हाला भविष्यामध्ये जावं लागणार. बरोबर. कारण तुमच्या जमिनी आजच व्हेंटिलेटरवर आहे. 100%. उद्या तुम्हाला ती माती म्हणजे फक्त रॉ मटेरियल म्हणून नाही नाही ते तुम्ही विष असेल ती, म्हणजे ती खाल्ली तरी माराल तुम्ही, असं होईल. माझं पूर्ण करतो. तर आम्ही त्यांना काय म्हटलं की सेंद्रिय शेतीला म्हणू आपण किंवा तुमच्या वेगवेगळ्या व्याख्या हा, त्याच्या SCT संदर्भात. वैदिक. कदाचित आम्हाला समजलेल्या व्याख्या वेगळ्या आहेत, हा. पण मूळ गाभा काय की न्यूट्रिशन आणि रेसिड्यू फ्री. राईट. त्याच्यावरच आपण बोलू. तर हा माल उत्पादित करण्यासाठीचं जे नॉलेज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे ते पोहोचत नाहीये. सेंद्रिय शेतीकडे यायचं म्हटलं एका पिकात ते येणार नाहीये. ती 2-3 पिकं म्हणा, 2-3 वर्ष म्हणा, त्याच्यामध्ये काही काळ जाणार आहे. किंवा तुम्ही जे प्रोडक्ट विकताय सॉइल चार्जर सारखे, त्यांनी कमी दिवसामध्ये किंवा एका सीझन हे मध्ये प्रोडक्ट नाही. ठीक आहे, जे काय असेल ते आपण वस्तू म्हणून नाही, हे पूर्ण तंत्रज्ञानच आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला बाहेरचं काहीच वापरायचं नाही. ठीक आहे ना, जे काय असेल ते हम्म. समजा
तर त्याला काहीतरी नाव ठेवावं लागेल ना आपण, म्हणून त्याला प्रोडक्ट म्हणू. तंत्रज्ञानच ते पूर्ण बरोबर. वैदिक तंत्रज्ञान. हा ठीक आहे ना. त्या तंत्रज्ञानाचा वापर करून समजा आपण जे केमिकल शेती आहे, तर तिच्या तुलनेमध्ये आपण तिच्या जवळपास जाऊन उत्पादन तयार पण करू, त्याच्यापेक्षा किंवा जास्त. त्याच्यापेक्षा जास्त हे उत्पादन आपण तयार करू. करतोय. पण ते झालेलं जे उत्पादन आहे ते उत्पादन विक्री व्यवस्थापन सुद्धा आपल्याला करण्यासाठी एक काय आपण संधी चांगलं काय तयार केलं काय पाहिजे. मार्ग काय त्याच्यावर तुमचा काय उपाय नाही, असाच प्रश्न आहे तुमचा. हो म्हणजे तुमचा थोडक्यात प्रश्न असा आहे की ठीक आहे तुम्ही मला तसं आम्ही वैदिक उत्पन्न नाही काढू, पण त्याला आम्हाला मार्केट मिळेल का, असाच प्रश्न आहे ना. हो हो. ओके, या प्रश्नाला आपण क्लिअर एकदम स्पष्टपणे असं सगळ्या अंगांनी स्पर्श करू. नाही मार्केट मिळेल का नाही, मार्केट त्याला उपलब्ध आहे, मग पण तिथपर्यंत Platform द्या आम्हाला. मला शेती आम्हाला platform द्या. करेक्ट. तुम्हाला आम्हाला प्लॅटफॉर्म द्या असं म्हणताय मला ना. शेती करायची तर मला तिथे जाऊन तो ते विकणं तो- अवघड तोच आहे. प्रश्न आहे माझ्या लक्षात आला. म्हणजे आमच्या पिकवलेल्या मालाला तुम्ही प्लॅटफॉर्म द्या, म्हणजे त्याला जर तुम्ही प्लॅटफॉर्म दिला तर आम्ही पिकून देऊ. बरोबर आहे ना. पहिले एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट कसं असतं की कुठलाही माल आहे समजा विकायचं, तुम्ही कुठल्याही इंटरनेटवर जा, कुठल्याही एक्सपोर्टच्या तुम्ही साईटवर जा, एक्सपोर्ट करताना 10 किलो 50 किलो 100 किलो 1000 किलो असे काही एक्सपोर्ट होत नाही. मग किती एक्सपोर्ट होतो, टनात एक्सपोर्ट होतो. टन. बरं तो बी असा नसतो, तो कंटेनरची ऑर्डर असते. आम्हाला 5 कंटेनर, आम्हाला 4 कंटेनर, आम्हाला 3 कंटेनर, आणि एवढंच नसतं, ते कंटिन्यू सप्लाय करणार आपण पाहिजे. आता उदाहरण सांगतो. मागच्या वर्षी यांनी वैदिकवरती तांदूळ पिकवला, 100 रुपये किलोने आम्ही घेतला, पण यांच्याकडे नंतर आम्हाला जेव्हा खरी मागणी आली तेव्हा यांच्याकडे नव्हता. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल मग यांना मार्केट कसं काय भेटलं, कारण लोकांनी यांनी तांदूळ मागच्या वर्षी पिकवला आणि ज्यांना ज्यांना खायला दिला ते यावर्षी येडे झाले, ते म्हणतात तेच तांदूळ पाहिजे खायला. भातावाला पण म्हणतो. म्हणजे हा जो बदल आहे, हा बदल फार मोठा बदल आहे. आता राहिला मार्केटिंगचा विषय. मार्केटिंगमध्ये ज्यावेळेस याची संख्या वाढेल तेव्हा आम्ही त्या लेवलला आम्ही स्वतः त्याच्यामध्ये उतरू. याच्यामध्ये 2-3 पर्याय आहे. प्रोसेसिंग, त्याच्यानंतर याच्यामध्ये एक्सपोर्टिंग. मग याला खूप मागणी आहे मार्केटमध्ये बाहेर. बरोबर आहे, कारण हा माल टिकतो ना हो मार्केटमध्ये, खराब नाही होत. तुम्ही टमाटे पिकवा, मिरची पिकवा, हे पिकवा, बरं आहे त्या मार्केटमध्ये त्याला कमीत कमी 25 ते 30% रेट जास्त आहे. मग तुम्ही तो माल तसा जर पिकवायला सुरुवात केली तर आपण त्याचं मार्केट सुद्धा उभं करू शकतो. याची आपल्याला गव्हर्नमेंटच्या पण मदतीची गरज नाही. का गरज नाही आहे, तुमच्याकडे जर क्वालिटी असेल तर क्वालिटी घेणारी, बघा साधी सिंपल गोष्ट आहे, तुमच्या मार्केटमध्ये सगळं लोखंड आहे, बरोबर आहे, आणि ज्याला सोनं घ्यायचं आहे तो लोखंडाच्या मार्केटमध्ये जाईल का. लोखंड घेणारा ग्राहक वेगळा आणि सोनं घेणारा ग्राहक वेगळा. हे बरोबर आहे का चूक आहे. प्रीमियम क्वालिटी ज्याला पाहिजे तो प्रीमियम पैसे द्यायला तयार आहे, पण त्याची क्वालिटी मार्केटमध्ये नाही आहे. आलं तुमच्या लक्षात. आणि जरी आली तरी ती तेवढ्या क्वांटिटीत नाही आहे. आमच्या शेतकऱ्यांचे वांगे 40 रुपयाच्या खाली 1 रुपया कधीच जात नाही, फिक्स रेट आहे. आजही नाशिकमध्ये असे काही मार्केट आहे जिथे 50 रुपयाच्या खाली भाजीपाला विकलाच जात नाही. मार्केटमध्ये काही असो, काही घेणं नाही, फिक्स रेट लोक आहे ते दुसरीकडे जाणारच नाही. मग ग्राहकांना फसवलं जातंय. जसं शेतकऱ्यांना फसवलं जाते ना, तसं शेतकऱ्यांकडनं ग्राहकांना फसवलं जातंय. ही चेन अशीच चाललेली. मग त्याच्याकरताच आम्ही प्लॅटफॉर्म असा उभा केला. आम्ही SCT वैदिक आरोग्यम फूड्स हे आम्ही फर्म्स लॉन्च केली, जिच्या माध्यमातून आम्ही आता शेतकऱ्यांचा माल उचलून यांचा माल आम्ही त्याच्याच ब्रँड खाली विकला. तुम्ही सोनं पिकवा. म्हणजे हळूहळू आपण ज्यावेळेस आपला ग्रुप बनेल, तुम्ही जसं त्यावेळेस ग्रुप बनवला होता तसं तुम्ही वैदिकसाठी ग्रुप बनवा. मार्केट आम्ही देतो तुम्हाला. आमच्याकडे मार्केट तर खूप आहे. याच्यापेक्षा आहे ना, ते तुम्ही आता जे म्हणले ना, जे पिवळा आंबा दिसतो, हां तुम्ही येऊन बघा, रस्त्यालाच आहे, काय नाही, पण मग याच्यापेक्षा भारी आहे. बरं, आजूबाजूला काय कंडिशन आहे? काड्यांचा फुटू असंच आहे, हां पण एकदम पिवळा धमक झालेला आहे. आजूबाजूला काय कापणीवर परिस्थिती? यांनी आम्हाला सांगितलं फोन करून, हां 2 दिवस थांबा कापायला. हां आम्ही व्हिजिटला येतोय, मग आम्ही थांबलो नाही तर कापणार होता. आपल्याला काय झालंय, आवळा देऊन कोळा काढायची सवय लागली. माझा एक प्रश्न असा मग आवळा तुमच्या जमिनीचं पोषण करू शकत नाही. बघा एक लक्षात घ्या, गावठी व्हरायट्या जमिनीचा कस उतरून देत नव्हत्या, म्हणून त्या पिकत नव्हत्या. आपल्या मूर्ख लोकांनी त्या व्हरायटीमध्ये दम नाही असं म्हणले. अरे बाबा, त्या मातीत दम नाही राहिला ते व्हरायटी पिकवायचा. मी साधारणपणे 5-6 वर्ष झाली मी माझी शेती बंद केली. म्हणजे तरकारी माल कशामुळे बंद केली सांगतो ना. तरकारी माल मी माझा बंद केला. पण त्यावेळेस मी जी शेती करायचो ना, तर माझं म्हणणं काय असायचं, म्हणजे शेती करण्याच्या बाबतीत टोमॅटो करा किंवा कोणतंही तरकारी पीक करा, माझं निरीक्षण असं असायचं का तुम्ही झाड तयार करणार आहे ना, सशक्त तयार करा. ते जर सशक्त झालं तर त्याच्यावर येणाऱ्या आजारांना ते झाडच प्रतिकार करतं. क्या बात. सगळ्यात इम्पॉर्टंट माझा बेसल डोसाला आहे ना, बेसल डोसाला प्रक्रिया केलेलं चांगलं शेणखत हे प्रमाण जास्त असायचं.
म्हणजे तुम्ही आणि- सगळं करून तुम्ही काय प्रयत्न करत होते, एकूण तिकडून सेंद्रिय कर्म सुधारायचाच प्रयत्न करत होते ना, 100% सेंद्रिय कर्म बरोबर आहे की नाही? मग आम्ही काय सांगतोय की जमिनीचा आत्मा काय आहे? सेंद्रिय कर्म. तुम्हाला आता तुमचा 2 प्रश्न आहेत. पहिला, शेंडाळी कव्हर होत नाही, बरोबर आहे की नाही? आणि दुसरा प्रश्न काय आहे का तुमचं जे धुक्यामुळं काय गेलं? नाही आमचा परिसर सांगतोय. नाही, धुक्यामुळं काय गेलं, बरोबर आहे. आता तुम्हाला मी गंमत सांगतो की तुम्ही जेवढे एसडीचे व्हिडिओ पाहिले, तुम्ही म्हणले तुम्ही खूप फॅन आहे, नाही मी माझं fan आहे. मी बरोबर आहे आलेले- ना? तुम्ही एवढे व्हिडिओ पाहिले, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही सारांश काय पाहिला? मी पाहिलं पण उत्पन्न आणि रोग आणि किडीच येत नाही. तुमच्या का कीड येते, रोग येतो, कशामुळे येतो? कमजोरीमुळे. कमजोर असल्यामुळे. आता एक लक्षात ठेवा, तुम्ही जर साखर टाकली तर काय गोळा होणार? मुंग्या. हे तुम्हाला कोणी शिकवलंय? अनुभवातून, बरोबर आहे का नाही? म्हणजे तुम्ही जर मुंग्या मारीत बसेल, साखर तशी ठेवली तर काय होणार? परत मुंग्या येणार. मग तुम्ही मुंग्या मारल्या पाहिजे का साखर हटवली पाहिजे? साखर चुचून घ्यायची पाहिजे. हा, तसं तुमच्या झाडामध्ये ज्यावेळेस नायट्रोजन लेवल हाय होते, बरं का हो सरपंच, नायट्रोजन लेवल जेव्हा हाय होते त्यावेळेस प्रोटीन सिंथेसिस होतं. आणि प्रोटीन सिंथेसिस जेव्हा होतं तर प्रोटीनवर जगणारे सर्व कीड तिथे जन्माला येतात. प्रोटीन खाण्यासाठी प्रोटीनचे जीव जन्माला येणार. आणि सगळ्या सकिंग पेस्टमध्ये प्रोटीननीच बनलेलं असतं त्यांचं शरीर. त्यांचं शरीर कशाने बनलेलं आहे? प्रोटीननी. मग त्या प्रोटीननी बनलेलं असल्यामुळे प्रोटीनचा अतिरिक्त अंश झाडामधून शोषण घेण्यासाठी, झाडाला बॅलन्स करण्यासाठी तिथं सकिंग पेस्ट येतात. आणि म्हणून तुमचा तो मवेने काय केला? बाद केला, बरोबर आहे. मग तुम्ही तेच कसं काय गोळा झालं? ज्यावेळेस सारखं पाणी सगळं केमिकल डुबीच्या ठिकाणी काय झालं? एकत्र आलं. आणि एकत्र आल्यामुळे तिला सगळं नायट्रोजन लेवल काय झाली? हाय झाली. तेवढ्या झाडांचा स्ट्रेस वाढला आणि तिला सकिंग पेस्टने अटॅक केला. आम्ही काय सांगतो की रासायनिक खत हे झाडाचं अन्न नाहीच आहे ना, तुम्ही का टाकता ते? तुम्ही मेन सेंद्रिय कर्म आहे ना, मग सेंद्रिय कर्मावर काम करा ना तुम्ही. मग एससीटी वैदिकमध्ये तुम्हाला RNPH मिळतं, रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, प्लांट चार्जर, हेल्थ चार्जर, हे वेगवेगळ्या अंगाने झाडाचं पोषण करतात. जसं आपण आपल्या घरामध्ये स्वयंपाक करताना त्याच्यामध्ये हळद टाकतो, त्याच्यामध्ये आलं टाकतो, त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकतो, त्याच्यामध्ये जिरे टाकतो, मोहरी टाकतो, तेल टाकतो, हे मसाले सगळे एकत्र करतो. हे औषधे, मसाले काय आहे? औषधी येते. मग हे औषधं एकत्र करून आपण त्याचं कालवण करतो. मग ते कालवण एकत्र केल्यावर आपली पचनक्रिया कायम टिकून राहते, प्रतिकारशक्ती टिकून राहते. आजकाल फास्ट फूड खाणाऱ्या पोरांना ते मिळत नाही आणि म्हणून त्यांची प्रतिकारशक्ती टिकत नाही. बुद्धी नाही, दोन्ही तिन्ही गोष्टी आहेत. कशी काय येईल ती? इथं तुम्ही एवढ्यात काय म्हणले? आम्ही काय तुमच्यासारखं, तुम्हीच उत्तर दिलं एवढ्यात, तुमच्यासारखं आम्ही काय वैदिक खात नाही बुवा. आमचं काय उभं राहायची क्षमता नाही. एक मिनिट ह्याच्या अगोदर मी 3 तास उभं राहून आलेलो इथं. हो आहे ना. सकाळपासून नाश्ता फक्त 2 इडल्या खाल्या यांच्या समोर, ते बी खात नव्हतो मी, पण आता खाल्या यांच्या नादी लागून. म्हणजे मला सांगायचं काय, जर आता माझं वयापेक्षा तुमचं वय तर कमी आहे, तुमचं किती वय? बरोबर आहे? तुमचं किती आहे? तुमचं सांगा आधी, मी सांगतो. मग किती असेल माझा जरा अंदाज? माझं 45-48 बरोबर आहे ना? माझं 51 वर्ष वय आहे, आणि माझं 49. बरोबर आहे. आणि मला सांगा तुमचं किती आहे? 40. म्हणजे तुम्ही 10 वर्ष मागे, 11 वर्ष, तरी पण स्टॅमिना कमी झाला. आपण सगळे गांडुळाचे, पण गांडूळ असून उपयोग नाही, त्या गांडुळात ताकद पाहिजे. म्हणजे गांडूळ खत असून उपयोग नाही, नुसतं त्या गांडुळामध्ये काय पाहिजे? त्यांना अन्न तसं पाहिजे. मग ह्याचाच विषय वाद चाललेला आपला. नुसतं जैविक खत उपयोगाचं नाहीये, त्या जीवाणूमध्ये सुद्धा ताकद पाहिजे खेचण्याची. ताकदवर जीवाणू पाहिजे, ताकदवर गांडूळ पाहिजे. आणि ताकदवर तेव्हाच तयार होतील जेव्हा ताकदवर त्यांना खायला भेटेल. म्हणून नुसतं ऑर्गॅनिक उपयोगाचं नाही. जे तुम्ही ज्यावेळेस वैदिक खाऊ घाला, वैदिक म्हणजे तूप आहे आणि ऑर्गॅनिक म्हणजे दूध आहे. दुधामध्ये तूप असलच याची गॅरंटी नाही. वैदिक म्हणजे प्युअर तूप आहे, तुपामध्ये तूपच असणार, दुसरं काय असणार. आम्ही काय म्हणतो, तुम्ही दुधाच्या नादीत लागू नका, त्याच्यामध्ये भेसळ होती ना. सरपंच साहेब तुम्ही काय म्हणले आल्या? नाही हो रामभाऊ, हे काय बोलले सरपंच का ऑर्गॅनिक मध्ये फसवणूक होती, आणि हे बरोबर आहे त्यांचं. आणि म्हणून आम्ही वैदिक असं काढलं का त्याच्यामध्ये फसवणूक करायला काही चान्स असतात. लक्षात. धन्यवाद. जय श्री वैदिक. शेती करू आनंद. पण खऱ्या प्लॉट मध्ये कोणी चर्चा करत नाही. ती झाली पाहिजे. हा, जे तुम्हाला अपयशातून शिकायला मिळतं ते यशातून मिळत नाही. पॉईंट क्लिअर? या शेतकऱ्यांनी युरिया, DAP सगळं टाकलेलं आहे. हो सर्व बरोबर आहे सर? हो बघा मी नाही, आमच्या पण तसंच आहे. बरं का रामभाऊ? भावाचं आहे आमच्या. मी ते नाहीये, तरी पण मला माहिती आहे या झाडाला माल किती आहे. म्हणजे एवढा माल या वावरात येऊ शकतो मागासारखा. त्याला नुसता माल नाहीये, तो वर फुटवा बा कुठपर्यंत गेलाय. हा, आणि त्याच्या शेजारीच मागच्या झाडाला वाळून गेले. मग त्या शेजारीच माल आहे त्या झाडाला, आणि त्या शेजारी दुसरं झाड वाळून गेले, एक तर उगवलंच नाही. म्हणजे इथं झाडं उगवलेली नाही. मग यांनी युरिया वगैरे टाकले, खाली जरा बरं आहे, इकडं तर काय खेळ आहे सगळा, पण इथं पण चांगला आलंय. म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे, यांनी सगळीकडे युरिया सारखा टाकला, सगळीकडे DAP पण सारखं टाकलं, सगळीकडे फवारण्या पण सारख्या दिल्या.
ह्युमिक ऍसिड पण सारखं दिलं मग रिझल्ट वेगवेगळा का? याचं कारण आहे सगळीकडे एटीएम कार्ड सगळ्या ठिकाणी त्यांनी एटीएम कार्ड टाकले पण प्रत्येक ठिकाणी पैसे नाही निघाले. ज्या ठिकाणी पैसे निघाले तिथं बॅलन्स तिथं बॅलन्स होता. म्हणजे जिथं जिथं मागच्या पिकाची शेणखताची म्हणा किंवा काडी कचरा जे गबाळ कुजला असेल तिथे त्याची म्हणा सेंद्रिय कर्ब जिथे जिथे जिवंत होता तिथं तिथं त्याला रिझल्ट भेटला आणि जिथे जिथे सेंद्रिय कर्ब नव्हता तिथे त्याला रिझल्ट भेटला नाही. म्हणजे रिझल्ट रासायनिक खतांचा आला का सेंद्रिय कर्बाचा आला? म्हणून रासायनिक खत लोक शेतकऱ्यांना फसवतात. थोडक्यात एक शब्द सांगतो, आमच्याकडे जे जुऱ्याची वावर आहेत ना तिथले भात चांगले येतं. वड्याची वावर का बरं? ती माळाची रानचे भात आहे ना त्यांचं इंद्रायणी बरोबर येत नाही. का बरं? का बरं? ही फक्त पाला वाचोळा होऊन जातो. खरे टाळावाजांसाठी आता एकदम बरोबर. यांच्या शेजारी झाड वावर पाला येतात. वर्षभर जो कुसतो तो आपल्या शेतात जातो. त्याची राख होती हा. ते सगळं धुवून जेव्हा पावसाबरोबर खाली येतं आणि ते मातीमध्ये अडकतं आणि पाणी खाली निघून जातं ते वावर चांगले. ते बी असं आज जूनच्या मध्ये जर पाणी वळवलं हा. जूनच्या महिन्यात ते पाणी आधी वळून घेतलं तरच चालेल, पण ऑगस्टात पाणी वळवायचं नाही. कळलं का तुम्हाला? परत- म्हणजे पहिलं झाडीचं पाणी जे येतं ना आलंच त्याच्यामध्ये पाहिजे. पाला पाचोळ्याचं आमच्या राहतं. नंतर नाही राहत. शेजारीचे आम्ही दोघं पाणी वळवायचं आम्ही. ते त्यांच्या माळतोडाचे माझ्या माळतोडाचे. आतापर्यंत मी हे ओरडू सांगत आलो बिंबीच्या मी सांगतोय. त्यापासून आता तुम्ही पुरावा दिला बा. नाही मी सांगतोय म्हणजे आमच्याकडे दिसतंय ते. म्हणजे मग main ते काय काय आहे? त्याच्या इंद्रियाला कळीचा काय भाव मुद्दा आहे काय? असा? त्याला काय वास रामभाऊ येतो? कळीचा मुद्दा काय आहे? सेंद्रिय खतच कर्ब. नाही. आणि मग एससीटी वैदिकचा माल टाकल्यावर टेबल प्लॉट काय येतो? कारण सेंद्रिय कर्ब सगळीकडे सारखा होतो आणि रिझल्ट सारखा. हे मगाशीच मुद्द्याचं सांगत आलं आलं लक्षात? झुऱ्यांच्या भातांचं ती जी मळे वाहून येते सरपंच किंवा- कळला का प्रॉब्लेम? आता काय तुम्ही मला सांगितलं नाही पण मला सांगावं लागली ही गोष्ट. सत्य कोणी जरी बोललं तरी ते सत्यच राहतं आणि खोटं प्रत्येकाचं वेगळं राहतं. ते सत्य सगळ्यांचं एकच राहतं. सूर्य सगळ्यांचा एकच आहे पण प्रतिबिंब सगळ्यांची वेगवेगळी कारण प्रतिबिंब खोटे बरोबर की नाही? म्हणून याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस ऑर्गॅनिक म्हणता ना, ऑर्गॅनिक हे प्रतिबिंब आहे आणि वैदिक हे स्वतः सूर्य आहे. पण सूर्य जे स्वतः आहे त्याच्यात काहीच बदल होऊ शकत नाही. त्याला भेसळ करता येणार नाही. तुपात भेसळ करता येते का? ते तापवल्यानेच कळून जात. लगेच कळणार त्याचे. हेच ते हो, महाराज. हेच ते वालाचं. ते पानं काय वाढले? एक खत टाकलंय ते. टाकले कुठली व्हरायटी? हे तुम्हाला कोणी पण विचारेल वाल तुम्ही का हो महाराज? एक मिनिट बाहेर या ना. नाही नाही कोणी पण विचारेल ना प्रश्न. हे काय म्हणते ऐकलं का? गावठी बायको म्हणते. जाऊ का आतमध्ये? ते काय व्हायचं सर? नाही, गावठी असं होतं मग जाते आतमध्ये. हो आपण गावठी बायको म्हणतो. म्हशींचा विनोद सांगतो. काय व्हायचं कोणी आले किती म्हशी आहेत? मी म्हणायचं 5. ते पण इथे 4च दिसतात म्हणलं 1 5. हो माफ करा बरं का. असं नाही. हे पान जे आहे हा सांगते ना. हे पान कुठल्या व्हरायटीचं म्हणजे व्हरायटीमुळे झालं नाही नाही वाल कोणता आहे? वाल कोणता आहे? गोडवाले गोड. मग गोड गावठी. म्हणजे तुमच्या हा? गावठी गावठी. मग गावठी सगळ्यांनाच राहतं. एवढं पान नाही त्याची. हा त्याची नाही एवढी. नाही हे काहीतरी तुम्ही वेगळीच व्हरायटी. नाही नाही वेगळी व्हरायटी तुम्ही सांगत नाही लोकांना कळून अहो नाही. नाही ना तसं नाही. खरं खरं सांगते गावठीच आहे हे घरगुती. गावठी हा. एवढं पान कसं झालं? आता ते दुसरं खत ते टाकलंय आणि जागा कोरट आली ना. कोणतं खत टाकलं? हा ते आणलं होतं आपण भाताला आणलं ते तिला माहित नाही ना. काय कसं होतं ते दिसायला? काळे दाणे होते. काय जाणी होते का? हा. हा मग माहिती SSM ची दिवाळी या ना दिवाळी मिळालं होती पाकिट का? हो हो. ते त्या पण पाकिट टाकलं का? आणि हा त्याच्या अगोदरच भाताला बरोबर आणलं होतं ना ते पण. ते पण म्हणजे RNPH हो. आणि काय कृषी अमृत आणि ते- ते दाणेदार हे सगळं मिक्स याला आणि त्यानंतर तो फवारा कोणता हो? फ्रूट चार्जर फ्रूट चार्जर ते पण. हा, फ्रूट ते चार्जरचा पण. तुमच्या काय एवढं वालाचं पान होते का? नाही नाही. हा नाही. शक्यच बाबा हे सर हात बघा ना पूर्ण हात जर ठेवला आता याची जनरल पान हे बघा चार्ट झालो. हे एवढले पान राहते. हा अशीच पानं राहते. आता हे पान जनरल पान आहे हा आणि हे याचं बघा तर मी तोडतो बघा. हे काय हे ओरिजिनल पान एवढं राहतं. हा हे केवढं झालं? गोडवाला original original. हा, पाणी. तेवढंच राहतं. हे काय जादू खायला जर घातलं ना तर पहिलं व्हायला वेळ लागत नाही पण ते ओरिजिनल खाणं भेटलं आणि म्हणून आम्ही आलोय खायला इथं. सगळ्यांनी टाळा बघा त्यांच्यासाठी. लगेच तयार नाही लागत. नाही, अहो तुम्ही जे चालणार ते अन्न तेच आहे ना आता शेवटी काहीतरी तुम्ही पिकवलं असेल ना आणि याचा शेंडा पडा तुम्ही त्याचा दीड पाकायचं स्ट्रॉंग आहे म्हणजे पूर्ण झाडाला काय आलेलं आहे तेज आलेलं आहे म्हणजे अतिवाती तुळशी यांचं किती दिवस झाली सांगा ना? ती झाली असेल महिना दीड महिन्याची. ती हा एवढं रोप होतं आणि ते काय बात करताय? हा हा हा. काय
तिला पण टाकलं होतं खत म्हणजे ही तुळस केवढी होती 1.5 महिन्यापूर्वी छोटं एवढंच रोपलं. आता मला सांगा कोणी विश्वास ठेवलो 1 महिने झाले नाही काहीतरी वेगळं दीड महिने 1.5 महिन्यामध्ये नाही ना हो त्याच्यात आहे ते इनपुट बघा टाकले. हं? मी मिक्सिंग करून टाकले ना. ह्याच्यामध्ये बर. मिक्स झाली ही लावली तेव्हा केवढी होती एवढी ही आहे एवढं हा एवढंच. हा एवढं रोप इकडे इकडे पाहिलं इकडं चमत्कार पाहिलं इकडं हॅलो ही तुळस एवढी होती एवढी किती बोटभर लांब अजून 1.5 महिन्यात केवढी झाली म्हणजे असं कोणतरी असं वाटलं की अतिशक्ती करून राहिली नाही नाही हे सत्य आहे ना, कारण इतकी बरोबर वाढली तर मी पाणी रोज घालतो म्हणा. हा किती सुंदर आहे बघा ना तुम्ही आणि तिला ग्रोथ अजून चालूच आहे तरी तिचे शेंडे फुटले मी हा म्हणून हे तरी फुटवा शेंडे कुठले हा शेंडे फुटले ते काय फुटवा केले शेंडे फुटले ते आम्ही चहा टाकतो डायरेक्ट उंच वाढत या ना अख्खी बनच होतं इथे त्या तुळशीचं. हे घ्या तुमचं पान हे तुमचं पान. मला लहान ना तुम्ही मोठे करू शकता चला धन्यवाद हा तेव्हा तिला फुलं आलं ती भेंडी केवढी झाली गावठी आहे बरं का. हा ना हा केवढी झाली पण त्या